कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या नाट्यगृहासह खासबाग मैदानाचं व्यासपीठही आगीच्या भक्षस्थानी पडलंय। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून या आगीत नाट्यगृहातल्या सर्व खुर्च्या या जळून खाक झाल्यात। अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या केशवराव भोसले यांची जयंती आणि त्यानिमित्तानं नाटकांचे प्रयोगही या नाट्यगृहात होणार होते। पण जयंतीच्या पूर्वसंध्येलाच केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली। कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला ती भीषण आग लागलेली आहे। खासबाग मैदान आणि खासबाग मैदानाचं जे व्यासपीठ आहे या व्यासपीठाचे हे पूर्ण आता जळून खाक होत आहे। एक ऐतिहासिक मैदान आहे, ऐतिहासिक असा हा केशवराव भोसले नाट्यगृह आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मात्र ते आता पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडलेलं आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र गेल्या अनेक कलाकार या ठिकाणी त्यांनी आपलं कले आहे ती सादर केली। या ठिकाणी जर बघितलं तर खूप मोठी आग ही लागलेली आहे। आगीचं कारण नेमकं काय आहे हे आता इथे जो पंचनामा झाला त्याच्यानंतर काही मात्र अजूनही आग आटोक्यात आलेली नाही। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, कारण केशवराव भोसले नाट्यगृह असेल, खासबाग मैदान असेल, हे ऐतिहासिक वास्तू आहेत कोल्हापूरच्या आणि या ऐतिहासिक वास्तूला अशा पद्धतीनं आग लागल्यानंतर कोल्हापूरकर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास या ठिकाणी होणं खूप गरजेचं आहे। आता ही आग नेमकी कधी आटोक्यात आणली जाते हे पाहणं खूप गरजेचं आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।